इतना दूर आना पड़ा? यही सवाल हमने आबा साहब से भी किया था। बहुत खूब। तो फिर क्या बोले आपके आबा साहब? ते म्हणाले अच्छे काम के लिए दूर जाना पड़ता है। अच्छे काम के लिए बहुत खूब। मतलब कंसाला मारायला कृष्णाला गोकुळ सोडलं, रावणाचा नाश करायला रामाला अयोध्या सोडून लंकेला जावं लागलं। ठीक वो सब जाने दो, वो जाने दो। आपको मालूम है यहाँ क्या करना है? हाँ, पूरी तरह से मालूम है। आबा साहब ने और राव साहब ने सब बताया हमें। क्या क्या बताया उन्होंने? जो अच्छा है उससे अच्छा ही बर्ताव करना, किसी के बीच में पड़ना नहीं, बिना वजह लड़ना नहीं, किसी को भी छेड़ना नहीं और कोई छेड़े तो छोड़ना नहीं। वरना क्या तेज मिजाज लड़का है ये सिवा का? आंखों में चिल्लाई और जुबान पर बिजली है इसकी। गुस्ताख, दो राजाओं के बीच बात चल रही है ना, अदब से पेश आओ, अदब से। हाँ, गुस्ताखी माफ, चलिए। तुमच्याबद्दल एक वेगळीच वार्ता कानी आली आहे आमच्याविषयी। वेगळी नाहीतर काय, आजवर ऐकत होतो आपले राजे वाघासारखे शूर आहे, पण आता तर कळतंय वाघा शंभूतांडव घडले आणि प्राप्त झालं दिगंतय अस्मारी फटे। पहिली वहिली हत्यारी मुले पूर्णपणे यशस्वी झाल्याचा आभार भेटून गेलेला आनंद रणमंत शंभूराजांच्या जयश्रीनं स्वराज्याची भूमी सागर गडकोट आनंदात नाही। सार मागे टाकून शंभूवादळ डोंगरात निघालं होतं महासागरातून जंजिराच्या वेळा मोहिमेत। काही एवढी मोठी पत्रास्ताने राबवून गेली त्या स्थितीची। आपल्या स्वराज्यावर उठणारे, घरात आणून उठणारे, लेखी सुद्धा ओढून नेणारे त्याचे हात छाटून टाका। ढोल ठाण उडवा, ठेवा जंजिरा तुटून दुश्मनाची लांडगे तोड करा। उन्मत्त महिषासुराची खांडोळी करणारी माय भावानी आपल्या पाठीशी आहे। आता यश आपलंच आहे, एकालाही सोडू नका, शर्त करा, ओळा हरा 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 हरा। आणि महासागरावर तांडव सुरू झालं। शंभूराजांच्या आज्ञेनं तो काळा आगतू लागला। त्याचवेळी त्यांनी चेंद्रियापर्यंत फिरून आणण्याच्या आव्हानालाही हात घातला। त्या प्रचंड धडाक्यापुढे सिद्धीचा जोर आणि जोर ओसून लागला। वर्णी मार खाल्लेला सिद्धी जबरदस्त हबकला होता। शंभू सेनेची जिकडे तिकडे विजयी घोडदौड सुरू होती। मोहिमांवर मोहिमा यशस्वी होत होत्या, राज्याच्या सीमा विस्तारत होत्या आणि त्यात संभाजी राजांच्या छत्रपती पदाच्या शिरपेचा महाराष्ट्र लक्ष्मीनं आणखी एक मानाचा विजय पुरा ठेवला। बऱ्हाणपूरची
गाजलेली मोहीम, अतुलनीय शौर्य, अजोड मुत्सद्देगिरी आणि अपार जनसंपर्क, स्वराज्य हित जपण्याचे, मराठी दौलतीच्या कक्षा रुंदवण्याचे अटोकाट प्रयत्न छत्रपती संभाजीराजे अखंडपणे करीत होते. केवळ महाराष्ट्रातच नव्हे